नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनच्या सुरुवातीला कोरोना लसीकरणासंबंधित महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्य सरकार लसीकरणासाठी 5,500 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती मिळते. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट जे ते राज्य सरकारनं ठेवलंय. राज्यात मोफत लसीकरणासाठी दर महिन्याला 2 कोटी लस विकत घेण्याचं नियोजन राज्य सरकारचं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडे महिन्याला 1.5 कोटी कोविशिल्ड लसींची मागणी राज्य सरकारने केली आणि त्यापैकी 1 कोटी लस मिळणार आहेत. तर भारत बायोटेककडे महिन्याला 1 कोटी कोवॅक्सिन लसीची मागणी नोंदवली गेली आहे आणि त्यापैकी सुमारे 50 ते 60 लाख लसींचा पुरवठा जो आहे तो केला जाईल. तर राज्य सरकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून 50 ते 60 लाख लस खरेदी करणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणता येईल की लसीकरण जे आहे सगळ्यांचं लसीकरण हे 100% व्हावं. एकही नागरिक यामध्ये खरं तर बाजूला राहू नये या दृष्टिकोनातनं सरकार 5,500 कोटी रुपये खर्च करणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते राज्य सरकारने ठेवलेलं आहे. ते पूर्ण केलं जावं या दृष्टीने राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. राज्यात मोफत लसीकरणासाठी दर महिन्याला 2 कोटी लस विकत घेण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, 18 वर्षांवरील सगळ्यांचं लसीकरण करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. याचं कारण की याच वयोगटातली लोक जास्तीत जास्त बाधित दिसत आहेत. सरकारचा हा निर्णय किती महत्त्वाचा म्हणता येईल? अगदी आपण बघतोय की सध्या कोविड संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे आणि या लाटेमध्ये जो तरुण वर्ग आहे तो सर्वाधिक बाधित झालेला आढळून येतो. त्यामुळे तसं केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की 18 वर्षावरील सर्व नागरिकांचं 1 मे पासून लसीकरण करण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारने युद्ध पातळीवरती तयारी देखील सुरू केलेली आहे. केंद्र सरकारकडनं जो काही लसींचा पुरवठा होणार आहे त्याचं व्यवस्थित नियोजन आणि व्यवस्थित वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यातून वेग जो आहे तो वाढवला जाणार आहे. भारतापुरता बोलायचं झालं तर सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडनं जो आपल्याला लसींचा साठा मिळणार आहे त्याच्या साठ्यांचं वितरण कसं करावं आणि तात्काळ वाढावं आणि लस ज्या आहेत त्या फुकट देखील जाणार नाही याची देखील काळजी जी आहे ती घेतली जाणार आहे. एकूण आपण भारत बायोटेककडनं दर महिन्याला 1 कोटी कोवॅक्सिन लसींची मागणी जी आहे राज्य सरकारकडनं ती नोंदवण्यात आलेली आहे. तर सिरम इन्स्टिट्यूटला देखील 1 कोटी दर महिन्याला अशी मागणी जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातून देखील लाखोंच्या संख्येने म्हणजे जवळ 50 लाखाहून अधिक लसी ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय बाजारातून विकत घेण्याची तयारी जी आहे ती राज्य सरकारने दाखवलेली आहे. नागरिकांना लस जी आहे ती कुठे कमी पडू नये, लसींचा जो कार्यक्रम आहे लस वितरणाचा किंवा लस देण्याचा त्या कार्यक्रमात कुठे खंड पडू नये यासाठी सातत्यानं मागणीचा पुरवठा जो आहे तो चालू राहिला पाहिजे आणि लसी देण्याचा कार्यक्रम जो आहे तो अविरतपणे चालू राहिला पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या ऑगस्ट महिन्यापर्यंत आपण जवळपास मोठ्या प्रमाणात लसींचा जे कार्यक्रम जो आहे तो पूर्ण करू शकू. आणि जर का तिसरी लाट आली कोविडची तर ती रोखण्यासाठी या लसीकरण कार्यक्रमाचा खूप मोठी मदत जी आहे सर्वसामान्य नागरिकांचं आरोग्य वाचवण्यासाठी होऊ शकते. पण उद्या आता सध्याला हे सगळं कागदावर दिसतंय. नियोजनाच्या दृष्टिकोनातून आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी या दृष्टीने जर बघितलं तर केव्हापर्यंत हे सगळं पूर्ण होईल असं वाटतं? सध्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे या संदर्भात खूप आक्रमकपणे काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. राज्याचा आरोग्य विभाग असेल, मुख्य सचिवांचं कार्यालय असेल यांच्यामार्फत सर्व काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातून त्या लसी विकत घ्यायची आहे त्यासाठी केंद्र सरकारची देखील मदत घेतली जात आहे. केंद्र सरकारकडनं त्या लसी मिळणार आहे त्या राज्यातल्या सर्व शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि गावांपर्यंत कशा पोहोचले जाईल जी काय लसीकरण तिथे आता जे आहे ते देखील करायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही कमतरता भासू नये आणि लसींचं जे काही वेस्टेज आहे ते देखील होता कामा नये या दृष्टिकोनातून देखील काम जे आहे राज्य सरकारने युद्ध पातळीवरती सुरू केलेलं आहे. लवकरात लवकर याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मात्र आता सरकारसमोर एकच आहे की जी काय मागणी नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही खंड न पडता तात्काळ लसींचा पुरवठा जो आहे तो सुरू राहिला पाहिजे, जेणेकरून राज्य सरकारकडनं जे काही टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे ते पूर्ण करण्यास त्यांना मदत होईल. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. महिन्याला 2 कोटी लस राज्य सरकार घेणार आहे कारण 18 वर्षांवरील वयोगटातल्या सगळ्यांचं लसीकरण ऑगस्ट अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवलेलं आहे. यानंतर बघूयात बातमी आहे ठाण्यातनं. ठाण्यातल्या वेदांत हॉस्पिटल रुग्ण मृत्यू प्रकरणी आता चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. 6 सदस्यीय ही समिती असेल. 4 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी ही चौकशी केली जाईल. मृत्यूच्या कारणांच्या मीमांसांसाठी
समिती चौकशी करणारे भिवंडी मनपा आयुक्त या समितीच्या अध्यक्षपदी असतील। बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, काय तपशील? विशाल, ठाण्यामध्ये वेदांत हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली आहे त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला ही बाब समोर आली आहे। नक्की हॉस्पिटलने जे कारण सांगितलं, या ठिकाणी ऑक्सिजनचा पूर्वी समोर आलं होतं की ऑक्सिजनचा पुरवठा अभावी हे मृत्यू झाले। नंतर या ठिकाणी पूर्ण चौकशी अंती हॉस्पिटलचं म्हणणं आहे की हेच रुग्ण जे आहेत ते अत्यवस्थ होते। या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींची चाचपणी करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केलेली आहे। भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल आणि 8 दिवसामध्ये या सगळ्या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो राज्य सरकारला देणार आहे की नक्की ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाला की ते या ठिकाणी अत्यवस्थ होते। या सगळ्यांची सखोल चौकशी जी आहे ती समिती करणार आहे। धन्यवाद प्रफुल्ल, सगळ्या माहितीबद्दल। या चौकशी समितीच्या माध्यमातून नेमक्या कशामुळे या 4 रुग्णांचा मृत्यू झाला हे सत्य बाहेर येईल। अर्थात प्रथमदर्शनी हॉस्पिटलकडनं जी काही माहिती दिली जाते ती खरीच असेल असंही काही सांगता येत नाही, पण त्याकरताच ही चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। पुढे पाहूयात, केंद्र सरकारने राज्याला 21 एप्रिल ते 30 एप्रिल दर दिवशी 40,000 रेमडेसिवीर देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात फक्त 26,000 रेमडेसिवीर उपलब्ध होत आहेत। कंपन्या किती इंजेक्शनचा साठा करतायत याविषयीचं पत्र केंद्र सरकारला देत आहोत अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली। त्यामुळे रेमडेसिवीरचा मुद्दा पुन्हा एकदा डोकंवरती काढताना दिसतोय। अजूनही केंद्र सरकारकडनं हवा तसा पुरवठा म्हणजे राज्याच्या मागणीच्या तुलनेत प्रत्येक दिवशीच्या मागणीच्या तुलनेत जो पुरवठा व्हायला हवा तो होत नाहीये। दर दिवशी खरं तर 40,000 रेमडेसिवीर देण्याची घोषणा जी आहे ती राज्य सरकारला केंद्रानं दिली होती, पण प्रत्यक्षात दर दिवशी फक्त 26,000 रेमडेसिवीर उपलब्ध होत आहेत। पुन्हा एकदा रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात हे इंजेक्शन्स पुरवले जात नाहीयेत। केंद्र सरकारने राज्यासाठी रेमडेसिवीरचं जवळपास 4.5 लाख रेमडेसिवीर पुरवण्यासंदर्भातली घोषणा केली आहे, पण प्रत्यक्षात ती आहे का या सगळ्या बाबींशी बोलण्यासाठी आपल्यासोबत अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही 4.5 लाख रेमडेसिवीर या ठिकाणी राज्याला देणार आहोत। नक्की वस्तुस्थिती काय आहे आणि किती राज्याला या ठिकाणी पुरवठा होतोय? मागील म्हणजे या महिन्याच्याच 21 तारखेला साधारणतः केंद्र शासनाने रेमडेसिवीर राज्याला पुरवण्याच्या संदर्भात स्वतः त्या ठिकाणी अधिकार घेतलेले होते आणि ज्या काही रेमडेसिवीर बनवणाऱ्या कंपन्या होत्या 7 कंपन्या, या कंपन्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारनं महाराष्ट्रच नाही तर देशातल्या सगळ्या राज्यामध्ये रेमडेसिवीर स्वतः पुरवण्याचं त्या ठिकाणी धोरण जाहीर केलं होतं। त्यानुसार महाराष्ट्राला सुरुवातीच्या त्यांच्या सूचनेप्रमाणे 21 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत 2,68,000 रेमडेसिवीर ते पुरवत होते। ते अतिशय कमी होते। त्या काळामध्ये आपले पर डे 60,000 रेमडेसिवीरची आवश्यकता असताना आपल्याला ते फक्त 28,000च त्या ठिकाणी मिळणार होते। पण आपण महाराष्ट्र शासनानं त्यांना पत्र दिलं, विनंती केली की हे रेमडेसिवीर अतिशय कमी आहेत, आमच्याकडे ॲक्टिव्ह रुग्ण जास्त असताना आम्हाला आपल्या घोषणेप्रमाणे अतिशय कमी त्या ठिकाणी रेमडेसिवीर मिळणार आहे। आमच्या विनंतीला मान देऊन केंद्र सरकारनं 2 दिवसापूर्वीच 4,35,000 रेमडेसिवीर महाराष्ट्राला देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। आता 21 तारखेपासून तर आज तारखेपर्यंत जर रेमडेसिवीर आपल्याला विविध कंपन्यांच्या माध्यमातून जे मिळालेले आहेत त्याचा हिशोब जर केला तर पर डे आपल्याला फक्त 26,000च इंजेक्शन त्या ठिकाणी मिळून राहिलेले आहेत। ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे। कदाचित काही ट्रान्झिटमध्ये असतील, कदाचित केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर कंपनीकडे अजून ते त्यांचं अधिकृत पत्र गेलेलं नसेल। या संदर्भात आजच्या बैठकीच्या निमित्तानं माझ्या सचिवांना आणि इतर अधिकाऱ्यांना या सगळ्या गोष्टीची शहनशाही करण्याला मी सांगितलेलं आहे आणि केंद्र सरकारला ताबडतोब या ठिकाणी सूचित करण्यात सांगितलेलं आहे की आपण ज्याप्रमाणे वाढीव कोटा 4,35,000चा द्यायचा आम्हाला कबूल केलेलं आहे त्या पद्धतीनं ताबडतोबीनं राज्य सरकारला तुम्ही रेमडेसिवीरचा पुरवठा केला पाहिजे। राज्याला रेमडेसिवीरची मोठी आवश्यकता आहे, पण ज्या पद्धतीने 35,000 या ठिकाणी दररोज देण्याचं केंद्र सरकारने कबूल केलं आहे, पण तो साठा अजूनही पूर्णपणे येत नाही असं डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
पाहूया बातमी नाशिकमधनं. नाशिकमध्ये लसीकरण फक्त ऑनलाईन नोंदणी धारकांचंच केलं जात आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावरती त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ऑफलाईन नोंदणी धारक त्यामुळे संतप्त झाले. सकाळपासून रांगेत उभे असल्यानं जेव्हा लसीकरणासाठी आपण संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्याला सांगितलं जातं की ऑनलाईन ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्याचंच लसीकरण केलं जाईल. ऑफलाईन नोंदणीच्या लोकांना परत जावं लागतं. त्यामुळे एकूण वाद निर्माण झाला. सिव्हिल कर्मचारी आणि इच्छुक यात शाब्दिक चकमक उडाल्याचं बघायला मिळत आहे. लसीच्या तुटवड्यामुळं ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, नेमकं काय कारण की लस घेण्यासाठी आलेली लोक आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचारी यांच्यामध्ये काय वाद, कशामुळे वाद झाला? काही कारणास्तव प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण जसं आपल्याला कळत आहे की ऑनलाईन पद्धतीने ज्यांनी लसीची म्हणजे लसीकरणासाठी म्हणून नोंदणी केली आहे त्यांचंच लसीकरण केलं जातं आणि ऑफलाईन पद्धतीने ज्यांनी लसीकरण म्हणजे ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांचं लसीकरण होत नाही आहे. आणि ज्यावेळेस अचानक लसीकरणासाठी म्हणून ही सगळी कर्मचारी रांगेत उभे राहून त्या टेबलपर्यंत पोहोचतात तेव्हा मात्र त्यांना तुमचं लसीकरण होऊ शकत नाही असं उत्तर दिलं जातं. प्रशांत, नेमकं काय कारण? लसीचा साठा नाही आहे की काही ठराविक माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही की जसं की ऑनलाईन नोंदणी केलेल्यांचंच लसीकरण होईल, ऑफलाईनचं होणार नाही, त्यामुळे हा सगळा वाद होतोय? नेमकं काय कारण? विशाल, दोन शब्दात जर का सांगायचं म्हटलं तर गोंधळात गोंधळ अशा प्रकारची परिस्थिती आहे. कारण गेल्या 3 दिवसांपासून लसीचा प्रचंड मोठा तुटवडा नाशिक जिल्ह्यात आहे. 592 लसीकरण केंद्रात जवळपास बहुतांश सगळे केंद्र बंद पडले होते. आज सकाळी 75,000 कोविशिल्ड आणखी 3,800 कोवॅक्सिन अर्थात 78,000चा 810 साठा आला. यानंतर 52 केंद्रांवर नाशिक जिल्ह्यात सुरू झालं. पण हा साठा इतका तुटपुंज आहे की 3 दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. त्याचमुळे अनेकांची गर्दी या ठिकाणी लसीकरण केंद्रांवर झाली आणि याचमुळे नेमकं प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सिव्हिलच्या अधिकाऱ्यांना किंवा आरोग्य व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांना की कशा प्रकारे नियोजन करायचं हाच मोठा प्रश्न पडला. कारण 1 मे पासून जर का खरोखर 18 वर्षावरील सगळ्यांना जर का पूर्णपणे लसीकरण मोफत देण्याची घोषणा झाली तर नेमकं करायचं काय? कारण 2.5 लाख लसींची मागणी दर आठवड्याला नाशिक जिल्ह्यात आहे, पण साठा मात्र काही यायला तयार नाही. आणि याचमुळे ऑनलाईन नोंदणीचा मार्ग या आरोग्य विभागानं स्वीकारला, पण त्याचमुळे नेमका गोंधळ झाला. कारण आतापर्यंत ऑफलाईन नोंदणीसाठी सुद्धा अनेक लोक येत होते. आणखी सकाळी 6 पासून रांगा लावून तिष्ठत उभे होते. आणखी त्यावेळेस जर का त्यांना सांगितलं जातंय की नाही, तुम्ही ऑनलाईन नोंदणी केली तरच तुम्हाला मिळू शकेल, कारण त्यावेळेस तुम्हाला तसा SMS येतो. आणि नेमका याचवरनं गोंधळ सुरू झाला, शाब्दिक चकमक सुरू झाली. जर तुम्ही कोणता नियम आणि निकष बदलत आहात तर तुम्ही ते पब्लिश का नाही करत, अशा प्रकारचा खरा सवाल ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा विचारला किंवा जे इच्छुक होते, धारक होते त्यांनीही विचारला. पण त्याची योग्य ती उत्तर देणं हे काही जमलं नाही. समन्वयाचा अभाव, गोंधळात गोंधळ आणि लसींचा तुटवडा ही यामागची कारण आहे. जोपर्यंत हा लसीचा साठा पूर्णपणे पूर्ववत होत नाही तोपर्यंत या परिस्थितीत काही सुधार होईल अशी परिस्थिती नक्कीच नाही. पण उद्यापासून नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश केंद्रांमध्ये लसीकरण सुरू होईल आणि 3 दिवस सलग लसीकरण सुरू राहील एवढा साठा असल्याची माहिती ही आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून देण्यात येते. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. तर जी माहिती आहे ती योग्य माहिती खरं तर नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. शिवाय लसींचा असलेला तुटवडा या सगळ्या गोंधळात गोंधळ भर जी आहे ती आपण बघतोय, त्याचं रूपांतर वादात झालं आणि सध्या तरी समन्वयाने हे सगळं आता ही समस्या जी ती सोडवावी लागणार आहे. पुढे पाहूयात. कोरोना लसीच्या दरांमधली तफावत केंद्र सरकारने तात्काळ दूर करून सर्वांना 150 रुपये लस उपलब्ध करून द्यावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी आंदोलन करेल असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तसंच स्वदेशात विकल्या जाणाऱ्या लसीची किंमत निर्यात मूल्यापेक्षा जास्त कशी असू शकते असाही प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. राज्यातच नाही तर संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अक्षरशः उद्रेक झालेला आहे. लोकांना अक्षरशः प्रचंड हाल होत आहेत. मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. लॉकडाऊन सुरू आहे. स्वतः बाळासाहेब आपल्यासोबत. मला सांगा, तुम्ही काय सांगाल या सगळ्या परिस्थितीवर? ते नाही, लसीकरण करण्याचा उपाय आहे म्हणून शासनाने सांगितलं. भारतामध्ये लसीकरण प्रोड्यूस होते, ती बाहेर जाते. सौदी अरेबियामध्ये हीच कोविडशिल्ड $5.25 मिळते. साऊथ आफ्रिकेला सुद्धा $5.25 मिळते. अमेरिकेमध्ये $4 मिळते. बांगलादेशमध्ये सुद्धा $4 मिळते. ब्राझीलमध्ये $3.25 मिळते. UK मध्ये $3 मिळते. आणि युरोपियन युनियनमध्ये
$3.5 मिळते. पण भारतामध्ये हीच कोविडशिल्ड वॅक्सिन जी आहे ही $16 मिळते अशी असणारी परिस्थिती आहे, कारण का 1200चा तिचा रेट आहे. तेव्हा शासनाने हा जो भेदभाव केलेला आहे तो ताबडतोब थांबवावा आणि केंद्र सरकारला जे 150 रुपयाची लस दिल्या जाते तोच कॉमन रेट असला पाहिजे अशी आमची असणारी मागणी आहे. आणि शासनाने ती मागणी मानावी, नाही तर आम्ही असणारं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही इक्वलायझेशन ऑफ रेटसाठी. सिरमचे आदर पुन्हा म्हणतो आम्ही केंद्र सरकार 1/3 मध्ये ती लस देतो, पण खासगी आणि राज्य सरकारांना आम्ही ती किमान जास्त किमतीत देतो का आम्हाला परवडलं पाहिजे. पण तुम्ही सांगता की निर्यातीची किंमत कमी आहे आणि भारतात जास्त, हे काय भानगड आहे? म्हणून त्यांना असणारं मी उत्तर दिलेलं आहे की परदेशामध्ये इथनं जी लस जाते तिचा रेट काही आहे हा मी त्यांना दिलेला आहे. त्यांच्याकडून माझी असणारी अपेक्षा काहीच नाही आहे. मी असणारं केंद्र शासनाला म्हणणार आहे की याचे रेट तुम्ही असणारं 150 रुपये फायनलाइज करा आणि याच्यावरती कोणालाही लावता येणार नाहीत. जे कोणी 150 रुपयाच्या वरती लावतील त्यांच्यावरती लीगल कारवाई होईल असं शासनाने भूमिका घ्यावी, केंद्र शासनाने. आता पण केंद्राने हे लसीकरणाचे काम जे आहे ते राज्य सरकारवर ढकलून दिले. 18 ते 45 फक्त 45च्या वरचं केंद्र सरकार करणार, राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढतं. तर तुम्ही काय सूचना कराल? नाही, ग्लोबल टेंडर काढण्याचा अधिकार महाराष्ट्र शासनाला आहे, ह्याच्याबद्दल मीच साशंक आहे. माझ्या कायद्याच्या माहितीप्रमाणे राज्य हे इंडियन करन्सीमध्येच डील करू शकतं, ते फॉरेन करन्सीमध्ये डील करू शकत नाही. आणि ज्या राज्याला फॉरेन करन्सीमध्ये डील करता येत नाही त्याला इंटरनॅशनल टेंडर काढता येत नाही. मग राज्य सरकारला थोडक्यात लसच खरेदी करता येणार नाही बाहेरच्या देशातली? मी त्याचं उत्तर दिलेलंच आहे. हे होते बाळासाहेब यांनी स्पष्टपणे सांगितले. सध्या जे लसीकरण राजकारण सुरू आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात. मुंबईमध्ये रिलायन्स फाउंडेशनकडून कोविड उपचाराबाबत मोठा उपक्रम राबवला जातोय. वरळीमधील 650 खाटांचं NSCI कोविड सेंटरचं व्यवस्थापन आता HN रिलायन्स रुग्णालय पाहणार आहे. इथे 550 बेड आधीपासून आहेत आणि त्यात 100 ICU बेड्सची भर रिलायन्स फाउंडेशन घालणार आहे. 500हून अधिक डॉक्टर, नर्सेस आणि अन्य स्टाफ NSCI सेंटरचं व्यवस्थापन बघेल आणि याचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन उचलणार आहे. 7 हिल्स रुग्णालयाची क्षमता ही वाढवण्यात येणार आहे. ही क्षमता 125 बेड्सची केली जाईल, ज्यामध्ये 45 ICU बेड्सचा समावेश आहे. NSCI आणि 7 हिल्स या दोन्ही रुग्णालयांमधील उपचाराचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे. तसंच BKC मधील ट्रायडंट हॉटेलमध्ये लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी 100 खाटांचं सेंटर तयार करण्यात येणार आहे. कायमच समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकरता रिलायन्स फाउंडेशन पुढाकार घेत असतं आणि अशा वेळी कोविडच्या सगळ्या संकटात एक मदतीचा हात म्हणून रिलायन्स फाउंडेशन पुन्हा एकदा पुढे आलंय. HN रिलायन्स रुग्णालय आता कोविड सेंटरचं व्यवस्थापन बघते, शिवाय काही जास्त बेड्सची भर देखील त्यामध्ये ते घालणार आहे. NSCI मधील बेड्सची संख्या 100ने वाढून, म्हणजे आधी 550 होती, आता ती 100ने वाढून 650 इतकी करण्यामध्ये रिलायन्सने पुढाकार घेतलाय. हा सगळा खर्च रिलायन्स फाउंडेशन करणार आहे. पुन्हा एकदा रिलायन्स एक हात मदतीच्या या भावनेने पुढे सरसावलंय. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रिलायन्स फाउंडेशनचे आभार व्यक्त केलेत. बघूयात त्यांनी काय म्हटलं. अतिशय आनंदाची आणि स्वागतार्थ ही बाब आहे. रिलायन्स एक मोठी एक जागतिक दर्जाची आपल्याकडे संस्था आहे, कंपनी आहे आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी 2 हॉस्पिटल चालवायला घेतलेत आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधलं मला वाटतं एक हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे आणि बेड्सची संख्या व्यवस्थित आहे आणि ICU असेल किंवा इतर
संलग्न बाबीसुद्धा रिलायन्स त्या सर्व हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी देणार आहे. आणि मला आनंद आहे की निश्चितपणे महाराष्ट्रातील अनेक रुग्णांना त्या माध्यमातून त्या ठिकाणी फायदा मिळेल. आणि रिलायन्ससारखाच आदर्श जर इतर कंपन्यांनी सुद्धा घेतला, राज्य सरकारच्या वतीनं तर त्या ठिकाणी युद्ध पातळीवर प्रयत्न करतं आहे. हॉस्पिटल्स असतील, बेड वाढवणे, ऑक्सिजन असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन असतील किंवा सगळ्या रिलेटेड बाबी ज्या असतील किंवा डॉक्टर असेल किंवा पॅरामेडिकल स्टाफ असेल, या सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करतं आहे. परंतु राज्य सरकारच्या जोडीला अशा प्रकारच्या संस्था जर त्या ठिकाणी मदतीला आल्या तर राज्य सरकारचा सुद्धा मोठा भार त्या ठिकाणी हलका होऊ शकेल. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही रिलायन्सच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय. रिलायन्सचं तर मी मनापासून अभिनंदनच करेन, कारण जेव्हा जेव्हा देशावर आपत्ती आले त्यावेळेला रिलायन्सनं पुढाकार घेतलेलाच आहे. आणि आजही रिलायन्स या कामात पुन्हा एकदा जोरानं पुढं आले. आणि शेवटी यांचा आदर्श घेऊन इतर सेवाभावी संस्थांनी, मोठ्या सेवाभावी संस्थांनी पण या संकट काळामध्ये योगदान देणं आवश्यक आहे. कारण अशा काळामध्ये लोकांना आधाराची गरज आहे, लोकांना बेडची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. आणि मला वाटतं आपल्या देशात, मुंबईत, महाराष्ट्रात माणुसकी खूप आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या सेवाभावी भावनेतनं या ठिकाणी मदत करताना लोक दिसत आहेत. आणि रिलायन्सला बी मनापासून धन्यवाद देतो. रिलायन्सकडून लसीकरणाबाबत मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स त्यांच्या 18 वर्षांवरील सगळे कर्मचारी आणि नातेवाईकांचं लसीकरण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. 1 मे पासून ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. रिलायन्सने आधीच याची स्पष्टता केली होती. तारखेची घोषणाही आज करण्यात आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनची मोठी मदत प्राप्त झाली. गुजरातच्या जामनगरहून महाराष्ट्राकरता ऑक्सिजनचे 3 टँकर घेऊन ऑक्सिजन ट्रेन पनवेलला दाखल झाली होती. आता पनवेलहून ही ट्रेन मुंबईकडे रवाना झाली आहे. ही ट्रेन दाखल झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या 3 टँकरमध्ये 44 टन ऑक्सिजन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या संकट काळात महाराष्ट्रासाठी मोठी मदत मिळणार आहे. दरम्यान रिलायन्सकडून महाराष्ट्रासाठी ही ऑक्सिजनची मोठी मदत प्राप्त झाली. याबद्दलच पनवेल रेल्वेचे प्रादेशिक अधिकारी शशिकांत तिरसे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी. मुंबईकरांना खूप मोठा एक दिलासा रिलायन्स इंडस्ट्रीकडून मिळालेला आहे. आणि तब्बल 44 लिक्विड टन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस काल संध्याकाळी गुजरातच्या जामनगरहून निघाली होती. तब्बल 19 तासाचा प्रवास करून, म्हणजे 860 किलोमीटरचा प्रवास करून ही ट्रेन जी आहे ती कळंबोली स्थानकात पोहोचलेली आहे. आपल्यासोबत इथले RTO अधिकारी आहेत तिरसे साहेब. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की कशा पद्धतीने पुढचं नियोजन होणार आहे, हे ऑक्सिजनचे टँकर कुठे जाणार, तिथून कुठे पुरवठा होणार, हे सगळं आपण अधिक माहिती घेऊया. सर, काय म्हणाला, आता ही एक्सप्रेस इथपर्यंत पोहोचलेली आहे, या पुढचा प्रवास कसा असणार आहे, हे कोणकोणत्या प्लांटमध्ये जाणार आहे, तिथून मुंबईपर्यंत कशी पोहोचणार आहे, कसं डिवायडेशन याचं होणार आहे? या टँकर्स जे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आहे याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते उच्चस्तरीय जी समिती ज्या ठिकाणी गरजेचं असतं त्यानुसारच होणार आहे. याचं नियोजन जे आहे ते उच्चस्तरीय समितीमार्फत होतं. RTO पनवेलचे अधिकारी हे गोष्ट अनलोड करणे, सेफली त्या ठिकाणी डेस्टिनेशनला पोहोचणे, याचे जे काम आहे ते माननीय परिवहन आयुक्त श्री अविनाश ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे RTO अधिकारी श्री अभय देशपांडे सर, डेप्युटी RTO अनिल पाटील सर व पनवेलची पूर्ण अधिकाऱ्यांची टीम हे काम करत आहे. ग्राउंड लेवलला जी काही FD अधिकाऱ्यांकडून जी थोडीशी माहिती मिळालेली आहे त्यानुसार यातील 2 टँकर्स हे मुंबईला पैकी एक टँकर 7 हिल हॉस्पिटल मुंबई, दुसरा टँकर रबाले नवी मुंबई या ठिकाणी अनलोड करण्यात येणार आहे. आणि त्या ठिकाणाहून जवळच्या हॉस्पिटलला गरजेनुसार पुरवठा करण्यात येणार आहे. आणि एक जो 15 मेट्रिक टनाचा जो टँकर्स आहे तो पुण्यासाठी रवाना होणार असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे. मग इथून आता हे कशा पद्धतीने जाणार आहे, आता ह्याची यंत्रणा काय, म्हणजे हे टँकर्स आता पुन्हा खाली उतरवलं जाणार ते कशा पद्धतीने, त्याची कोणकोणते प्रिकॉशन्स त्याच्याकरता घेतले जात आहेत? या ठिकाणी जे अनटायटनिंगची प्रोसेस आहे ती आता चालू आहे, ती थोड्याच वेळात कंप्लीट होईल. त्यानंतर टँकरची जी काही टायरची एअर प्रेशर वगैरे असतो तो करून ड्रायव्हर करून सेफली जे वॅगनवरून आपण बघत असाल जे वॅगन आणि अनलोडिंगसाठी जे रॅक बनवलेला आहे तो सेफली त्या ठिकाणी अगदी काळजीपूर्वक ड्रायव्हरकडून हळूच स्पीडने घेऊन त्या अनलोडिंगवरून आपण करणार आहोत.
आणि यापूर्वी पण या ठिकाणून वॅगनवरती टँकर चढवण्यात आलेले असल्यामुळे तशी काही यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येईल असं मला वाटतं. आपण पाहिलं की हा जो प्रवास आहे गुजरातवरून म्हणजे जामनगरवरून जो 19 तासाचा प्रवास करत आला त्या ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. आता इथला जो पुढचा प्रवास आहे तो तुमच्या अधिपत्याखाली होणार आहे, तुमच्या देखरेखीखाली होणार आहे. हा देखील सगळा ग्रीन कॉरिडॉर असणार आहे का पूर्णपणे? निश्चितच माननीय परिवहन आयुक्त असतील, पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी असतील, आमचे वाहतूक विभागाचे सर्व अधिकारी असतील, महसूल यंत्रणा असेल, या सर्वांच्या मार्फत हे जे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे टँकरची जी वाहतूक आहेत त्याला संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेलं आहे. टोल नाका असेल किंवा रस्त्यावरती कुठली हे असेल अडथळा असेल तो याला कुठलाही येऊ नये, कुठेही त्या थांबू नये आणि विनाविलंब तात्काळ ज्या ठिकाणी गरजेचं हॉस्पिटल्स असेल त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आमची यंत्रणा जी आहे ती काम करत आहे. RTO पनवेलसुद्धा या आमच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय परिवहन आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निर्देशानुसार हे काम करण्यासाठी जबाबदारीने तत्पर आहे. नक्कीच आपण पाहिलं की 3 टँकर्स जे आता आलेले आहेत त्याचं डिवायडेशन कशा पद्धतीने होणार आहे. यातला एक टँकर जो आहे तो चाकण इथल्या प्लांटमध्ये जाणार आहे. तिथून चाकणमधून मग तो नंतर पुण्यामधल्या विविध रुग्णालयाला पोहोचवला जाणार आणि उर्वरित जे 2 टँकर्स आहेत ते मुंबईतल्या 7 हिल्स रुग्णालयाला आणि दुसरा टँकर्स आहे तिसरा टँकर जो आहे तो नवी मुंबईतल्या MIDC मध्ये एका प्लांटमध्ये जाणार आहे आणि तिथून मग छोट्या नळकंडमे टाकून तो इतर म्हणजे मुंबई उपनगर असेल, ठाणे असतील या सगळ्या विभागामध्ये त्याचा पुरवठा केला जाणार आहे. यावरून होतोय की म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे ह्या सगळ्या विभागातल्या जे रुग्ण आहेत त्यांना ह्यामधून खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरचा विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. गुजराती भवन कोविड सेंटरमध्ये ज्या पेशंटला आपण आता सुविधा देत आहोत त्या अशा आहेत की त्यांना आपण 2 वेळेचं जेवण देत आहोत, नाश्ता देत आहोत, चहा देत आहोत आणि मधल्या काळामध्ये आपण त्यांना फल उपहार देखील देत आहोत. म्हणजे आपण या सर्व दौंडकरांच्या सहकार्याने चालू आहे. मधल्या काळामध्ये दौंडमध्ये जे काही आणि महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कोरोनाचे जे संकट आलेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी दौंडकरांनी एक मोठा पाऊल आपण उचललं आहे. गुजराती भवन कोविड केअर सेंटर आज दौंड शहराच्या रुग्णांना मदतीसाठी आणि सेवेसाठी उपलब्ध झालं. ते सगळ्यांच्या भरघोस मदतीने आणि त्यांच्या सपोर्टमुळे झालं. सुरुवातीला 100 बेडची सोय करण्याच्या ज्या प्रयत्नात आम्ही सुरुवात झालो होतो त्यात 50 बेड पूर्णपणे झालेले आहेत. 50 बेड इथं आलेले आहेत. त्यासोबत इथं जर फॅसिलिटी म्हटलं तर पाटीदार समाजाकडनं मिळालेलं गुजराती भवन कार्यालय त्यासाठी त्यांचे शतशत आभार. त्यांनी ते कार्यालय दिल्यानंतर सगळ्या सरकारी पूर्ण यंत्रणा पूर्ण झाल्यानंतर आज आपल्याकडं 47 पेशंट हे आतमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. कोरोना झाला की मनात भीती तयार होते. मित्रांनो, शेजारच्यांना समजलं तर काय होईल असा एक विचार मनात येतो आणि हा आजार काही जण लपवण्याचा प्रयत्न करतात. आपली टेस्ट करण्यासाठी टाळाटाळ करतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील ग्रामीण भागातील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह झाला आणि त्याने असा कुठलाही विचार न करता आपली टेस्ट केली. तो पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर त्याने खेड नगरपालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी तो दाखल झाला आणि त्याने आठवडाभरात कोरोनावर मात करून तो आपल्या घरी परतला. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक्सक्यूज मी, रोजच्या कपड्यांवर ड्राय क्लीन सर. ब्रेक नंतर बघूया जूनच्या पहिल्या आठवड्यापासून MBBS आणि MD च्या इतर वर्षाच्या परीक्षा ज्या आहेत त्या घेण्यात येतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेली आहे. आणि यंदाला आपण बघतोय विविध शिक्षण उपक्रमातील परीक्षा नेमक्या केव्हा होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आता MBBS आणि MD या 2 शिक्षण उपक्रमातील परीक्षा ज्या आहेत त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात होतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, याबद्दल काय माहिती आहे? अमित देशमुख हे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहे आणि पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलेली आहे की MBBS आणि MD यांच्या फायनल वर्षाच्या परीक्षा सुरू आहे आणि उर्वरित जे वर्ष आहे म्हणजे प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे MBBSचं आणि MDचं प्रथम वर्ष
अशा यांच्या ज्या राहिलेल्या परीक्षा आहे ह्या जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. या परीक्षा नंतर घेतल्या तरी चालतं, त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. पण अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा होत्या MBBSच्या आणि MDच्या त्या परीक्षा पुढे ढकलणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्या परीक्षा सुरू आहे आणि ज्या उर्वरित परीक्षा आहेत त्या देखील घेतल्या जाईल. तर निश्चितच एक महत्वाची माहिती म्हणावी लागेल, कारण की आपण जर का बघितलं तर इतर ज्या परीक्षा मग त्या शालेय विभागाच्या असो किंवा विद्यापीठाच्या असो त्या कुठेतरी पुढे ढकललेल्या आहे. काही ठिकाणी त्या परीक्षा रद्द केलेल्या आहे. असं असताना MBBSच्या आणि MDच्या परीक्षा होत आहे, त्यामुळे निश्चित या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी म्हणावी लागेल. कारण की मागच्या वर्षी देखील आपण बघितलं होतं की अमित देशमुख यांनी पुढाकार घेऊन स्वतः राज्यपालांची भेट घेतलेली होती आणि MBBSच्या आणि MDच्या परीक्षेत मागच्या वर्षी देखील करून घेतलेल्या होत्या. त्याच प्रकारे त्यांनी यावर्षी देखील तशा प्रकारच्या परीक्षेचं नियोजन केलेलं आहे आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहे, तर उर्वरित परीक्षा ह्या जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. जूनच्या पहिल्या आठवड्यात MBBS आणि MDच्या परीक्षा ज्या आहेत त्या पार पडतील अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. बातमी रत्नागिरीतनं. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण झाला असून लस घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. गेले 7 दिवसांपासून बहुतेक लसीकरण केंद्रातून लस गायब झाली आहे, म्हणजे लस उपलब्धच नाही आहे. कोरोना लसचा पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रात येत आहेत, परंतु लस संपली असल्याचं सांगितलं जातं आणि त्यामुळे लोकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतोय. लस मिळावी म्हणून लोक सकाळी 5 वाजल्यापासून रांग लावताना दिसत आहेत. सर्वच लसीकरण केंद्रावरती आपल्याला प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते, कारण या जिल्ह्यामध्ये आता लसचा तुटवडा जाणवतोय आणि अनेक लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा सर, तुम्ही लस घेण्यासाठी आलात, तुम्हाला लस मिळाली का? मी गेले 8 दिवस लसीसाठी फेरी मारतो या ठिकाणी. इथं सांगणारी कोणी मंडळी अशी नाही आहे की ती सक्षमपणे मला सांगेल की लस आहे नाही आहे, किती डोस आहेत, काय आहेत, काही नाही. आम्ही येतो, अर्धा एक तास बसतो आणि परत जातो. आज समजलं की या ठिकाणी लस आधी गेली 6 वाजतापासून आम्ही रांगेत उभा आहोत. डॉक्टर सांगतात आम्हाला की फक्त सेकंडवाल्यांनाच आम्ही डोस देणार आहे, जे पहिले मेंबर आहेत त्यांना डोस देणार नाही आहे. त्यामुळे इथलं नियोजन बघितलं तर शून्य नियोजन वाटते. गर्दीबद्दल तुम्ही काय सांगाल? गर्दीबद्दल बोलायचं तर मी सुद्धा आता 4 ते 5 दिवस इथं रेग्युलर येतो आहे, पण तिथे त्यांचा सगळा कारभार हा नियोजन शून्य असल्यामुळे तहसीलदार, प्रांत कलेक्टर यांनी याच्यात चांगलं लक्ष घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून बाहेर बोर्ड लावायची व्यवस्था करा किंवा एखादं प्रत्येकाला टोकन द्यायची व्यवस्था करा. आत्ताची परिस्थिती आतमध्ये आपण आता बघितली तर एवढी गर्दी झालेली आहे की याच्यातूनच कोविडची प्रसार होऊ शकतो. मी माझ्या वडिलांनाही लस घेण्यासाठी घेऊन आलेलो आहे. इथे कोणतंही नियोजन नाही. एक दुसरी गोष्ट, IBN लोकमतनी पहिल्यांदाही ह्याची दखल घेतली होती आणि त्यांनी बातमी लावली होती. त्याचीही दखल कलेक्टर लेवलवरून झालेली नाही. मला असं वाटतं की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती लक्ष टाकून लवकरात लवकर ह्या गोष्टींमध्ये की लस उपलब्ध आहे की नाही याचं तरी बाहेर बोर्ड लावून त्यांना टोकन देऊन त्यांची व्यवस्था नीट करावी. नाहीतर ह्या माध्यमातून जर का कोविडचा प्रसार झाला तर याला जबाबदार कोण? स्थानिक DHO की कलेक्टर रत्नागिरी की इतर कोणी आहेत? ह्याला माणसांनी सगळ्यांनी त्याच्याबद्दलची चौकशी करावी हीच मला वाटतं आणि याची दखल लवकरात लवकर घ्यावी. काय म्हणणं आहे आपलं? मी गेल्या 18 तारखेपासून येतो आहे आणि इथे लाईनीमध्ये उभा राहतो आहे, पण ते मला सांगतात की सेकंड डोस दिला जाईल, पहिला डोस मिळणार नाही. त्याच्यामुळे मी येतो, लाईनीत उभा राहतो आणि परत जातो. नंतर मी ते आंबवली आसूदला तिथे पण आरोग्य केंद्र आहे, तिथे पण मी जातो. इकडे सकाळ तो संध्याकाळी तिकडे जातो आणि तिकडे पण सांगतात की लस पहिला डोस मिळणार नाही, लस कमी आले, 50 डोस आले ते दुसऱ्या डोसवाल्यांना द्यायचे, तुम्ही घरी जा. असं 18 तारखेपासून माझं चाललेलं आहे. मला लाईनीत फक्त उभं राहावं लागतं आणि मला लसच मिळत नाही. असा इतका ढिला कारभार चाललेला आहे इथला. लसीकरण केंद्रावरती लोक लाईनीमध्ये येऊन उभे आहेत, लोकांनी गर्दी केलेली आहे. याच ठिकाणी कोविडचा प्रसार तर होणार नाही ना, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.